आपल्या मुलांना चांगले शिक्षण मिळावे यासाठी पालक भरपूर पैसा खर्च करतात. मुलांना शहरातील शाळेत दाखल करतात, पण काही गावातील शाळा सुद्धा चांगलं शिक्षण देतात. मुलांना नवनवीन तंत्रज्ञानाची ओळख करून देतात. त्याचेच एक उदाहरण म्हणजे अमरावती जिल्ह्यातील दाभा या गावातील PM श्री जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळा. या शाळेत अनेक उपक्रम राबविले जातात, पण पालकांना हे सांगणार कोण? आपल्या शाळेत झालेल्या नवनवीन बदलांबाबत पालकांना माहिती मिळावी आणि शाळेत जास्तीत जास्त ॲडमिशन व्हाव्यात या उद्देशातून त्या शाळेतील सहाय्यक शिक्षक अंकुश गावंडे यांनी AIच्या मदतीने एक रॅप सॉन्ग तयार केले आहे. जहाँ से उम्मीदें पंख लगाती है, दाभा की मिट्टी नई राह दिखाती है. जिला परिषद स्कूल हमारा अभिमान, ज्ञान संस्कार से चमके यह स्नान. आता जे आपण गीत ऐकलं, मी कुठलाही एक प्रोफेशनल सिंगर किंवा म्युझिक टीचर नाही आहे. माझ्या शाळेच्या प्रमोशनसाठी किंवा जिल्हा परिषद शाळेतील जे गुणवैशिष्ट्य आहे हे लोकांपर्यंत जास्तीत जास्त पालकांपर्यंत आणि जास्तीत जास्त विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचण्यासाठी आम्ही हे रॅप सॉन्ग AIच्या माध्यमातून तयार केलं. सध्या स्थितीत जर आपण पाहिलं तर 21st सेंचुरी स्किल्स हे विद्यार्थ्यांमध्ये शिक्षकांमध्ये डेव्हलप होताना आपण पाहत आहोत आणि ती काळाची गरज आहे. आणि या कौशल्याचा वापर, यात नवीन तंत्रज्ञानाचा वापर मी माझ्या शाळेच्या प्रसिद्धीसाठी किंवा शाळेच्या प्रमोशनसाठी वापरलं आणि अतिशय चांगलं हे एक रॅप सॉन्ग मी या माध्यमातून तयार केलं होतं. आणि हे रॅप सॉन्ग तयार करण्याच्या पूर्वी माझ्या लक्षात आलं की पार्श्वभूमी जर पाहिली तर आपल्या जिल्हा परिषदच्या शाळांना ग्रामीण भागामध्ये जर आपण पाहिलं, सद्यस्थिती अशी आहे की जास्तीत जास्त लोकांना कॉन्व्हेंटमध्ये जाण्याची हे ओढ लागलेली आहे. त्याचं कारणच की नाविन्यपूर्ण आकर्षक त्यांचे जे काही फॅसिलिटीज आहेत, तिथे काय नाविन्यपूर्ण उपक्रम आहेत हे ते दाखवण्याचा प्रयत्न समजा सुरू असतो त्यांचा किंवा दाखवत असतात. तर मग आपणही आपल्या जिल्हा परिषद शाळांचं प्रसिद्धी का केली नाही पाहिजे? तर माझ्या PM श्री जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळा दाभा या शाळेच्या प्रसिद्धीसाठी हे गीत मी तयार केलं होतं AIच्या माध्यमातून. आर्टिफिशियल इंटेलिजन्स किंवा आपण कृत्रिम बुद्धिमत्ता असं त्याला म्हणू. आणि हे गीत तयार करताना आधी मी त्याची रचना केली, म्हणजे लिरिक्स तयार केलं. आता लिरिक्स तयार करायचं होतं त्यासाठी मी काय केलं की सुरुवातीला माझ्या शाळेच्या जे अचिव्हमेंट्स आहेत, माझ्या शाळेत चालणारे जे उपक्रम आहे, या सर्वांचं एक शब्दांकन मी तयार केलं. आणि एक AI जे माध्यम आहे किंवा तंत्रज्ञान आहे, सॉफ्टवेअर आहे, त्याला मोबाईलमध्ये त्या तंत्रज्ञानामध्ये मी ते पेस्ट केलं, माझे जे काही शब्दांकन होतं. आणि त्या AI तंत्रज्ञानाने मला अतिशय छान असं एक लिरिक्स तयार करून दिली. आता माझी लिरिक्स तयार झाली होती, माझे शब्द तयार झाले होते. आता मला ते करायचं होतं म्युझिक, म्हणजे संगीतबद्ध. आता आपण जर गीत म्हणतो म्हटलं तर त्याला एक पर्टिक्युलर स्टुडिओची गरज असते किंवा म्युझिकल इन्स्ट्रुमेंटची गरज असते. तर हे कुठलंही माझ्याकडे उपलब्ध नव्हतं. तर मी काय केलं की असं एक शोधले, वेगवेगळ्या प्रकारचे ॲप्स, त्यानंतर वेगवेगळ्या प्रकारचे काही सॉफ्टवेअर वेबसाईट्स शोधल्या आणि मला एक अतिशय चांगलं असं AI तंत्रज्ञानाचं सॉफ्टवेअर मिळालं की जे आपण जे शब्द बनवलेले आहे, जे लिरिक्स बनवले आहे ते तिथे पेस्ट केल्यानंतर लगेच आपल्याला एक छानसं असं म्युझिकल सॉन्ग बनवून देतं. म्हणजे कुठल्याही सिंगरचं आपल्याला सिंगिंग करायची गरज नाही, कुठले म्युझिक आपल्याला ॲड करायची गरज नाही, ते ऑटोमॅटिकली तयार करून देतं. एवढं छान असं AIचं सध्याचं युग आहे. हे सॉन्ग तयार करण्यासाठी मी सतत 8 दिवस प्रयत्न केले. आता मी रॅप सॉन्गच का निवडलं तर सध्या जर आपण पाहिलं तर ट्रेंडिंगमध्ये रॅप सॉन्ग हे जास्तीत जास्त पालकांना किंवा नवीन पिढीला रॅप सॉन्ग आवडतं. म्हणून मी त्या पद्धतीचं एक सॉन्ग माझ्या या शाळेच्या गुणवैशिष्ट्याचं, म्हणजे शाळेचं वैशिष्ट्य सांगणारं गीत बनवण्यासाठी वापरलं. तर जास्तीत जास्त लोकांपर्यंत आम्ही त्या माध्यमातून पोहोचलो आणि बऱ्याच पालकांना, गावातील विद्यार्थ्यांना आणि मला वाटते जास्तीत जास्त व्हायरल ते झालं आणि खूप लोकांना ते आवडलं. आपल्या शाळेतील उपक्रमांबाबत माहिती पालकांना मिळावी या उद्देशाने तयार केलेलं रॅप सॉन्ग पालकांपर्यंत पोहोचवण्यासाठी देखील या शाळेतील शिक्षकांनी खूप मेहनत घेतली आहे. पुढेही असेच उपक्रम या शाळेत राबविण्यात येणार असल्याची माहिती शिक्षक अंकुश गावंडे यांनी दिली. अशाच नवनवीन माहितीसाठी पाहत रहा लोकल 18. प्रगती बहुरूपी लोकल 18 अमरावती.